तुमचाही स्वतःचा व्यवसाय आहे आणि तुम्हाला वाटतंय की तुमचा व्यवसाय उत्तम चालावा, तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यामध्ये छान असे कस्टमर बेस बनावं, भरपूर कस्टमर तुमच्याकडे यावं आणि तुमच्या व्यवसायातून तुम्हाला भरपूर नफा मिळावा, भरपूर पैसे तुम्ही कमावं, आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी प्राजक्ता, तुमच्या सगळ्यांचं आपल्या प्राजक्ता ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जो व्यक्ती व्यवसाय करतोय। व्यवसाय दोन पद्धतीचा असतो, एक तर ऑफलाईन आणि ऑनलाईन। आजकाल झालंय काय, या सोशल मीडियामुळे ना ऑनलाईन व्यवसाय भरपूर जास्त प्रमाणात चालू आहे आणि तुम्हाला काय सांगायचं, मी स्वतः ऑनलाईन व्यवसाय करते, मी स्वतः करते बरं का। बघा, हा ब्रेसलेटचा व्यवसाय आहे माझा। व्यवसाय म्हणजे तर व्यवसायच म्हणेल मी याला एक प्रकारचा, पण या ब्रेसलेटने नक्कीच फायदा होतो आणि हा एक प्रकारचा बिझनेसच आहे बरं का। तुम्ही मी खूप जण सांगता की नाही मी बिझनेस नाही करत, समाजसेवा। समाजसेवा नाही म्हणते ना, समाजसेवा कधी म्हणतो जेव्हा आपण फुकट काहीतरी देतो त्याला समाजसेवा म्हणतात। हा बिझनेसच आहे, मलाही यातून दोन पैसे मिळावे आणि तुमचं यातून कल्याण व्हावं हाच माझा निस्वार्थ हेतू आहे आणि खूप जणांना याचा फायदा देखील होतोय आणि मी स्वतः हा ब्रेसलेट वापरते। आता बघा, मी हे जे ब्रेसलेट वापरते ना तुम्हाला काढून दाखवते, हे मी व्यवसायासाठीच वापरते बघा। हे फिरोजा ब्रेसलेट हे मी व्यवसायासाठीच वापरते, माझा व्यवसाय चांगला चालावा म्हणून मी वापरते, माझं यूट्यूब चॅनल चांगलं चालावं म्हणूनच मी हे ब्रेसलेट वापरते। तसंच तुम्हालाही वाटतंय ना तुमचा व्यवसाय चांगला चालावा, व्यवसायामध्ये भरपूर पैसे कमवावे, रोजचा गल्ला तुमच्या मनासारखा व्हावा, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये खूप सुंदर उपाय मी सांगितला आहे, जो उपाय मी स्वतः माझ्या व्यवसायासाठी खूप वेळेस केलेला आहे। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका। आमच्याकडे तर भरपूर पाऊस चालू आहे, तुमच्याकडे पाऊस आहे की नाही हे देखील कमेंट करून सांगा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता हा जो उपाय आहे ना, तो उपाय करण्यासाठी आपल्याला एक लांब असा धागा लागणार आहे बघा। कोणत्याही दुकानामध्ये सप्तरंगी धागा मिळतो जो आपण हातामध्ये गुंडाळतो। तुम्ही कोणत्याही देवस्थानी गेला तिथं दर्शन घ्यायला तर तिथे बघा बाहेर स्टॉल लागले असतात, त्या स्टॉलमध्ये लाल आणि असा ऑरेंज कलर मिक्स धागा असतो जो आपण हातामध्ये बांधतो। तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे, तो धागा घ्यायचा, एकच धागा घ्यायचा, थोडासा मोठा छान मोठा असतो तो धागा, तोच धागा आपल्याला घ्यायचा आहे। आता हा उपाय तुम्हाला कसा करायचा तो सांगतेच, पण त्या आधीने एक अनुभव सांगते। हा अनुभव आपल्या इंडियातला नाही तर आउट ऑफ इंडिया आहे, इंडियाच्या बाहेर आहे। मी युट्यूबवरच हा अनुभव बघितला होता। अनुभव असा आहे की ते दोघं पण बिझनेस कपल असतात, म्हणजे ते कपल आहे, त्यांचा खूप मोठा बिझनेस असतो, करोडांचा बिझनेस असतो आणि त्यांच्या त्या बिझनेसमध्ये त्यांना लॉस झालेला असतो, त्यावेळेस ते हा उपाय करतात। आता आपण सांगितलं तसं धागा घेत नाही, त्यांनी वेगळाच धागा घेतलाय, पण मी पंचरंगीच धागा सांगते का, तर आपण भारतीय आहोत, आपला देवावर विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला तोच धागा घ्यायचा आहे। त्यांनी वेगळाच धागा घेतला होता जो शक्यतो आपल्या इकडे मिळणारही नाही, त्यांचा तिकडचाच धागा असेल तो, त्या धाग्याला त्यांनी तसा उपाय केला होता आणि त्या जो कपल आहे ना, त्या कपलपैकी जो पुरुष आहे त्याने तो धागा त्याच्या हातामध्ये बांधला होता आणि त्यांना त्या उपायाचा 7 दिवसामध्ये सुंदर अनुभव आला होता आणि तो उपाय मी ऐकला तर मी स्वतः माझ्यासाठी केला होता, जेव्हा मी सप्तरंगी आपला धागाच वापरला होता आणि त्याचा अनुभव मला 2दा-3दा आलेला आहे। म्हटलं चला तुमच्यासोबत पण आता हा उपाय आपण शेअर करूया। उपाय कसा करायचा, धागा आपण घेतलेला आहे, हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, याला लिमिट नाही की सोमवारीच करा मंगळवारीच करा, नाही, याला टाइम लिमिट पण नाही, तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा। पण एक गोष्ट आहे ती म्हणजे मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा नाहीये। फक्त हा उपाय करताना देवघरासमोर बसून करा, आपण विश्वास आहे आपल्या देवावर ना, तर देवघरासमोर बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे। काय करायचं बघा, तो धागा आपण घेतलेला आहे, त्या धाग्यावर आपल्याला 7 ठिकाणी गाठण बांधायची आहे, 7 गाठ बांधायच्या आहे, पण प्रत्येक गाठ बांधताना आपली इच्छा आपल्याला बोलायची आहे। धागा घेतला, आता समजा धाग्याची सुरुवात इथून झाली तर थोडंसं सुरुवातीला सोडून द्यायचं आणि मग आपल्याला एक गाठण बांधायची आहे। ती गाठण बांधताना समजा मी असं म्हणायचे की माझा व्यवसाय खूप चांगला रन होऊ दे, माझ्याकडे कस्टमर बेस वाढू दे आणि माझ्या प्रत्येक कस्टमरला फायदा होऊ दे, असं बोलून गाठण बांधली। परत थोडीशी जागा सोडायची, परत दुसरी गाठण बांधायची, परत सेम बोलायचं, परत थोडीशी जागा सोडून तिसरी गाठण बांधायची। 7 गाठण बांधताना 7 वेळेस आपल्याला आपली इच्छा, सेम इच्छा 7 वेळेस बोलायची आहे। त्यानंतर तो धागा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला आपली इच्छा 21 वेळेस बोलायची आहे, जी आपण गाठण बांधताना बोललो ती। 21 वेळेस इच्छा बोलल्यानंतर तो धागा असा हातामध्ये ठेवायचा, डोळे बंद करायचे आणि जी इच्छा आपण बोललेला आहोत ना ती आपल्याला व्हिज्युअलाइज करायची। जसं की आपल्याकडे
भरपूर कस्टमर येत आहे, आपला भरपूर सेल होत आहे, आपल्या कस्टमरला आपल्या प्रोडक्टचा फायदा होत आहे असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. आणि त्यानंतर तो धागा तुम्हाला तुमच्या हातामध्ये बांधायचा आहे. डाव्या हातामध्ये बांधा किंवा उजव्या हातामध्ये बांधा, शक्यतो उजव्या हातामध्येच बांधा. तुम्हाला तो धागा उजव्या हातामध्ये बांधायचा आहे. एक 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही तो धागा माझ्या हातात बघितला असेल, मी पण उजव्या हातात बांधला होता कारण की तेव्हा मी हा उपाय केला होता. तर हा आपल्याला उजव्या हातामध्ये धागा बांधायचा आहे. 7 दिवस हा धागा आपल्याला तसाच ठेवायचा आहे. आणि या 7 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल की हो असं असं झालेलं आहे. आणि 7 दिवस नाही, तुम्ही महिनाभर ठेवला तरी चालेल. पण स्त्रियांनी जर करत असाल तर मग मासिक धर्माच्या वेळेस हा काढून ठेवावा लागतो, म्हणजे तो वाहत्या पाण्यात सोडून द्यावा लागतो. पण पुरुषांनी जर केला तर पुरुषांच्या घरामध्ये पण बायको असते, आई असते, बहीण असते, त्यांना मासिक धर्म असतो, आपण त्यांच्या हातचं जेवण करतो. त्यामुळे त्यांच्या मासिक धर्माच्या काळामध्ये तो धागा काढून तो तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचा आहे. म्हणून मी शक्यतो सांगते 7च दिवस ठेवा आणि वाटलंच तर तुम्ही पुढे ठेवू शकता, पण मासिक धर्मामध्ये तो काढून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. 7 दिवस धागा ठेवल्यानंतर 8व्या दिवशी तो धागा सोडायचा आणि तो आपल्याला आपल्या घराजवळ कुठेही वाहतं पाणी असेल तिथे सोडून द्यायचा आहे. जमिनीमध्ये पुरायचा नाही, वाहत्या पाण्यातच धागा आपल्याला सोडायचा आहे. एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. खूप सुंदर हा उपाय आहे. त्या कपल्सला जसा बिझनेससाठी अनुभव आला तसा मलाही अनुभव आलेला आहे. माझे जे काही बिझनेसमध्ये थोडेफार प्रॉब्लेम्स चालू होते, म्हणजे कस्टमर काय करताना कधी कधी की खूप म्हणजे ते फसवायचा प्रयत्न करतात आम्हाला. आम्ही नाही फसवत त्यांना, ऑनलाईन बिझनेसवाले, पण ते आम्हाला फसवतात की आपलं काय पॉलिसी आहे, तुम्हाला हे ब्रेसलेट जेव्हा मिळेल ना तेव्हा ओपनिंग व्हिडिओ काढायचा, जेणेकरून ओपनिंग व्हिडिओ असला ना की त्या प्रोडक्टमध्ये काही जरी फॉल्ट असला, ब्रेसलेट तुटलेला असेल, एखादा मणी तुटलेला असेल, काही फॉल्ट असू द्या, किंवा एखादा तुम्ही 2 ब्रेसलेट ऑर्डर केले त्यातलं एकच आलेलं असेल, असा काहीही फॉल्ट असला ना तर तुमच्याकडे ओपनिंग व्हिडिओ असेल ना तर तो व्हिडिओ आम्हाला सेंड करायचा. त्या व्हिडिओमध्ये आम्हाला दिसेल की नाही खरंच आमच्याकडून चूक झाली, आम्ही तुम्हाला ते प्रोडक्ट रिटर्न पाठवतो. पण करतात काय कस्टमर, ओपनिंग व्हिडिओ बनत नाही आणि नंतर सांगतात की नाही हे आम्हाला आलंच नाही, ते आम्हाला आलंच नाही. असा अनुभव मी खूप वेळेस घेतलेला आहे. आणि मागच्या 2-3 महिन्यापूर्वी काय झालं, एका कस्टमरने 2 ब्रेसलेट ऑर्डर केले, त्यातले दोन्ही ब्रेसलेट मी त्यांना पाठवले, तरी त्यांनी ते बोलले की नाही आम्हाला एकच ब्रेसलेट आले. त्यांच्याकडे व्हिडिओ नव्हता, तरी पण मी म्हटलं ठीक आहे व्हिडिओ नाहीये पण ते बोलताय ना की नाही आलं, होऊ शकतं चुकून, मी पण माणूस आहे, माझ्या स्टाफकडून पण चुकी होऊ शकते. मग मी त्यांना परत जे दुसरं ब्रेसलेट होतं ते त्यांना पाठवून दिलं. तरी पण ते बोलले की ताई व्हिडिओ ब्रेसलेट व्यवस्थित आलंच नाहीये, तुटलेलंच आलंय. आणि त्यांना किती वेळेस बोलले की त्याला फोटो पाठवा तुम्ही, तुटलं काय तुटलंय नेमकी, ब्रेसलेट मधला धागा त्यांनी तोडला आणि फोटो पाठवले की तुटलेलं आले. मग ठीक आहे म्हटलं तुटलेलं आलंय ते तुटलेलं आलंय, मी परत रिटर्न दुसरं पाठवते, पण तुम्हाला जे तुटलेलं आलंय ना ते मला रिटर्न करा, जेणेकरून ते मला व्यवस्थित करता येईल. कारण की धागा तुटणं म्हणजे खूप काही मोठं नाहीये. हा धागा आहे ना हा इलास्टिक धागा असतो. आपण नॉर्मल ब्रेसलेट वापरतो ना त्यात पण हाच धागा वापरला जातो. आता हा धागा जर आम्ही एकदम पक्का वापरला तर हा असा ताणणार नाही आणि तुम्ही ब्रेसलेट घालणार कसं मग, त्यामुळे हा इलास्टिक धागा वापरलेला जातो. कधी कधी कुरिअरमध्ये ओढताणमध्ये किंवा कुरिअर असं फेकलं जातं, त्यामुळे हा धागा तुटू शकतो. पण इतका कस्टमर म्हणजे त्या कस्टमरने एकदम लिमिट क्रॉस केली होती, त्यांनी हे ब्रेसलेट काही रिटर्न पाठवलंच नाही. मी त्यांना दुसरं ब्रेसलेट म्हणजे हे नव्हतं दुसरं होतं त्यांना मी रिटर्न पाठवलं. मग मला माझी एकदम सिंपल अपेक्षा होती की जे तुटलेलं होतं ना ते रिटर्न पाठवा आम्हाला. कारण की ब्रेसलेट आम्ही तुम्हाला जे माझे कस्टमर आहे त्यांना माहिती आहे की ब्रेसलेट खूप महाग आहे आणि तुम्हाला मी महाग देते म्हणजे मला ते 10 रुपयाला मिळतं याचा अर्थ नाही यायचा, ते मलाही खूप महाग मिळतात आणि त्यामध्ये मला अगदीच 50-60 रुपयेच परवडतं. कारण माझी पण त्याच्यामध्ये मेहनत असते, मला पण ते सिद्ध करावं लागतं. आणि एक ब्रेसलेट सिद्ध करायला मला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं रोजचे लागतात आणि ब्रेसलेट सिद्ध करायला 4 ते 5 दिवस लागतात. कारण एका ब्रेसलेटवर 4 ते 5 वेळेस प्रोसेस करून मी तुम्हाला देते, म्हणजे रोजचे 10-15 मिनिटं मला खर्च करावा लागतं एका ब्रेसलेटवर. ही माझी मेहनत झाली. प्लस ते ब्रेसलेटचे कुरिअर चार्जेस असतील, त्या ब्रेसलेटसाठी लागणारे पिशवी असतील, भरपूर काम आहे भरपूर. आणि माझा स्टाफचा पेमेंट असेल, यामध्ये ना मला फक्त 30 ते 40 रुपयेच परवडतात. पण मी करते हे काम का, तर मला ते जमतंय, कुठेतरी देवाने ते मला दिलंय ना की तुला जमतंय तर आपण ते केलं पाहिजे आणि याच्यामुळे फायदा भरपूर जणांना होतोय ना. पण त्या एका कस्टमरमुळे ना अक्षरशः आपण म्हणतो ना की खूप कशातच मन लागत नव्हतं, की खूप असं हरासमेंट झाल्यासारखी होते ना की आपण एवढं जेन्युइन काम करून पण समोरचं कसं काय फसवतो. आणि त्यावेळेस मी हा उपाय केला होता. त्यानंतर त्या दादांनी स्वतःहून मला मेसेज केला की ताई माझ्याकडून चुकी झाली, असं काहीही मला झालेलं नव्हतं. तेव्हा कुठेतरी बरं वाटलं की यार नाही, स्वामी बघताय, जे मी काही चांगलं करते ना ते स्वामींपर्यंत पोहोचतंय. त्यामुळे नक्कीच त्या दादांनी मी हे केलं आणि मला हा अनुभव पण आला खूप सुंदर त्या उपायाचा, म्हणून हा उपाय तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हालाही जर क्रिस्टल ब्रेसलेट हवे असतील वेगवेगळ्या समस्येवर, पैसा, कर्जमुक्ती, व्यवसाय, नोकरी, प्रेग्नन्सी,
त्याचबरोबर व्यसनमुक्ती असेल, एज्युकेशन ब्रेसलेट असेल, मल्टी क्रिस्टल असेल, राशीनुसार सगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हालाही घ्यायची असेल तर स्क्रीनवर मी नंबर देते बघा, त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही तुमच्या क्रिस्टल ब्रेसलेटची ऑर्डर करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.